फटके आलेत आणि राजने देखील चांगला स्टार दिलाय. त्यांनी देखील सुरुवात टीमला करून दिली आहे. महत्वाची मॅच आहे. या महत्वाच्या मॅच मध्ये आता दोन्ही टीमला चांगला खेळ करावा लागेल. एसकेएमबी ट्रॉफी खेळत आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला 100% एफर्ट द्यावेच लागतील. एक महत्वाची मॅच आणि महत्वाचा सामना आपल्या भेटीला तो महत्वाच्या स्पर्धेमध्ये सुरुवात होतीये. या आजच्या दिवसातील शेवटच्या सामन्याला शेवटचा सामना 5 षटकांचा 4 बाजून 41 मिनिटं. जो जिंकणार तो बक्षीस फेरीमध्ये दाखल होईल आणि उद्याच्या दिवसामध्ये तो संघ पाहायला मिळेल. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. एक सिंगल प्राप्त होईल. सुरुवात झाली. एका धावेने श्री गणेश होताना पाहायला मिळतोय. एक धाव मिळते स्कोर कार्ड वरती आणि राजच्या खात्यामध्ये देखील एक धाव ऍड केली जाते. राज आणि त्याच्या जोडीला आपल्याला अरविंद तुडीलकरने 2 सलग सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार घेतले. पहिल्या मॅच मध्ये 49 धावा, दुसऱ्या मॅच मध्ये 25 धावांची खेळी त्याने केली. विस्फोटक अंदाजामध्ये त्याने सामना आपल्याला पाहायला मिळाला. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील अरविंदच्या बॅटमधून 12 धावा आल्या आणि आता तो स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. परंतु सूरज निकमने देखील चांगलं षटक हाताळले. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्याला नेहमीच चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला. समोर खेळायचा प्रयत्न दूर झाला. लॉंग शॉट मिडल मध्ये मनोज भोसले तिकडे पाहायला मिळाला. चेंडू अडवला गेला. डॉट बॉल. चांगली फाईट पाहायला मिळाली. 2 संघादरम्यान हे युद्ध पाहायला मिळते. सूरज निकम चांगली गोलंदाजी करण्यासाठी नेहमीच जाणला जातो आणि प्रत्येक स्पर्धांमध्ये सूरजला पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतो. आता देखील तो पाहायला मिळतोय. अरविंद तुडीलकर या स्पर्धेमधील आता दुसऱ्या क्रमांकावरती आलाय. त्याच्या नावावरती 86 धावा संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. हा बॉलला ऑफस्टंपच्या बाहेर पिचिंग केलाय. पंचांनी दंडित केले. गोलंदाजाला व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव फलकावरती जोडली जाते. हडवा बॅटनं ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. कार्पेटच्या सहीना फटका खेळलाय. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे समीर भोसले. चेंडू उचलेल फेकेल तद्वर एक सिंगल मिळेल एकेरी धावेच्या मदतीने. तर या ठिकाणी कापडी विभाग क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष आणि पोलादपूर तालुक्याचा बाहुबली योगेश शेलार साहेबांचं आगमन या ठिकाणी होते. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. किरीश का गाना याची देखील रील्स आज पाहिजे होती परंतु ती आली नाहीये आणि पंचांची देखील रील्स पाहिजे होती. त्यांना देखील पारितोषिक दिलं गेलं असतं परंतु ती देखील आली नाहीये. हा बॉल निर्धाव स्वरूपाचा आलाय. डॉट चेंडू येतोय. धाव फलकावरती 3 धावा आहेत. अरविंद तुडीलकर आणि राज. सुरुवात चांगली केली आहे सूरज निकमने. 5 षटकांचा हा सामना. आडव्या बॅटने ऑन साइडला राजच्या बॅटमधून एक धमाका पाहायला मिळाला आणि बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. तिने खेळतोय. हा वेगाने टाकलेला बॉल ऑफ कटर पाहायला मिळाला. चेंडू टप्पा पडल्यानंतर गुडले स्पॉट वरतून बाहेर निघाला. विकेट किपर सूरज निकमच्या हातामध्ये जातोय. सूरज निकम या टीम मध्ये 2 खेळाडू पाहायला मिळतात सूरज निकमचे आणि विकेट किपर देखील आणि बॉलर देखील आपण पाहिला. हा चेंडू आला डॉट बॉलने षटकाची समाप्ती झाली. या पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 9 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. एक षटकार आपण पाहिला राजच्या बॅटमधून. क्वार्टर फायनलचा सामना उपउपांत्य फेरीचा सामना पाहायला मिळतो या एसकेएमबी ट्रॉफीचा आजच्या 3ऱ्या दिवसामध्ये. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस. उद्याच्या दिवसामध्ये अ गटातील सामने आपल्याला पाहायला मिळतील आणि अ गटातून उद्या सकाळी ठीक 7:30 रिपोर्टिंग टायमिंग आणि 8 वाजता मॅचला सुरुवात होईल. तेजस आलाय गोलंदाजी मार्क वरती. दुसऱ्या षटकासाठी तेजसला इन्व्हाइट करण्यात आलाय. अरविंद तुडीलकरच्या बॅटमधून अद्यापही मोठा फटका आलेला नाहीये. चांगलं क्रिकेट आहे. अरविंद तुडीलकर आणि आदेश तुडीलकर या 2 बंधूंनी पोलादपूर तालुक्यातील आपल्या पितळवाडी गावासाठी खेळला. आडव्या बॅटने आता आलाय अरविंदच्या बॅटमधून मिड विकेटला
एक टप्पा घेत चेंडू सीमारेषा पलीकडे गेला आणि धावा या बॉलवरती आल्या त्या 4 चौकार. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय, चौकार ठोकलाय अरविंद तुडीलकरने आणि 4 धावा पहिल्याच बॉलवरती आल्या. योगेशजी शेलार यांचं आगमन होतं या स्पर्धेसाठी. उद्या त्यांचा संघ भरवण्यात कापडे खुर्द हा खेळताना पाहायला मिळेल आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये हा संघ पाहायला मिळतोय. हा ट्रॅकर ऑन साइडला पुल केलाय, क्षेत्ररक्षक तिकडे डीप मध्ये तैनात. एक सिंगल मिळेल, एकरी धाब्याच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड देखील पुढे जाईल. संघाची धावसंख्या 14 वरती जाऊन पोहोचलोय. 14 धाबा. युट्यूब वरती तुम्ही नक्कीच जयेश सरांनी जो उल्लेख केला आम्ही कोणामुळे आहात तर नक्कीच संदीप सरांमुळे आज आम्ही ते मी देखील मला असं वाटतं की मी आज ज्या काय प्लॅटफॉर्म मला दिलाय ते संदीप सरांमुळे दिलाय आणि बाकी पंचांचा देखील सरांनी उल्लेख केला जयेश सरांनी आणि त्याची व्हिडिओ देखील आपल्याला युट्यूब वरती पाहायला मिळेल. तेजस पालांडे त्याच्यावरती आक्रमक झाला होता पहिल्याच बॉलवरती, परंतु त्याच्यानंतर एक सिंगल आली. संघाची धावसंख्या 14. फिल्डिंग मध्ये काहीसा बदलाव लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन खेळपट्टीवरती पाहायला मिळते. अरविंद तुडीलकर यांनी राज हा बॉल वा एक्स्ट्रा कव्हरला चांगला फटका, सुरेख दैदिप्यमान फटका पाहायला मिळाला आणि हा बॉल गेला सीमारेषाच्या बाहेर. षटकार. पाठवलं अगदी एक्स्ट्रा कव्हर मध्ये, सुरेख फटका खेळा. तेजस पालांडेवरती आता आक्रमक राज देखील झालाय. त्याच्या बॅट मधून षटकार. हळव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, कटरचा वापर पाहायला मिळाला. चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला. पंचांकडे अपील केलं जात आहे, परंतु नंद किशोर मांडे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. तटस्थ पंच म्हणून त्यांची ओळख आहे. संघाची धावसंख्या 20 धाबा धावफलकावरती. सुरुवात तर चांगली राहिली आहे पितळवाडी टीमची, परंतु इथून पुढे धावा बनवण्याचा प्रयत्न असणारे चांगलं टार्गेट त्यांना सेट करावं लागणार आहे, कारण
भैरवनाथ कोंडवी टीमकडे चांगले बॅट्समन आहेत, बॅटिंग लाईन मोठी आहे. बॅटची कडा घेतली आता विकेट कीपर सूरज कोणतीही चुकी करणार नाहीये. विकेट मिळते तेजस पालांडेला, बाद होतोय राज. षटकार चला आणि दिनेशने पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकत आपले इरादे स्पष्ट केलेत. संघाची धावसंख्या 26 ला एक बाद. समीर भोसले येतोय तिसरे षटक घेऊन. अगदी चांगली स्पर्धा पाहायला मिळते. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन अंतर्गत असणारी एसकेएमबी ट्रॉफी. शिस्तीने खेळा आणि मन भरून खेळा हा संदेश या स्पर्धेच्या माध्यमातून या पर्व 5व्या मध्ये देखील दिला जातोय. अध्यक्ष चषक सर संदीप कदम या संघटनेचे अध्यक्ष आहे आणि हा अध्यक्ष चषक आपल्याला पाहायला मिळतो आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये. उद्या चौथा दिवस या आणि अंतिम दिवस असणार आहे. संघाची धावसंख्या 26 ला एक खेळाडू बाद आहे. समीर भोसले आलाय. सर्वाधिक धावा देखील त्याच्या नावावरती आहेत आजच्या दिवसामध्ये. चांगला बॉल, वेगाने टाकलेला बॉल, टॅप करायचं होतं परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. हा बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉलने षटकाची सुरुवात समीर भोसले करत असताना पाहायला मिळतोय. पर्व 4चा बायकर मॅन ज्याच्या नावावरती मालिकेवरची बाईक राहिली होती पीटीपीएल या स्पर्धेमध्ये, तोच परफॉर्मन्स आज या स्पर्धेमध्ये समीर भोसलेचा पाहायला मिळालाय. हा देखील बॉल चांगला पाहायला मिळाला परंतु हा देखील सफल झाले जास्तीचे, परंतु बॅटवरती हा देखील बॉल आलेला नाहीये. डॉट बॉल, लगातारचे दोन चेंडू या ठिकाणी डॉट आलेत. सुरुवात चांगली केली आहे समीर भोसलेने आपल्या षटकाची. थांबवलंय या बॉलवरती देखील, या षटकामध्ये देखील अरविंद तुडीलकरला मोठे फटके खेळू देत नाहीये. तास पडत खेळतोय थोडासा अरविंद तुडीलकर. थांबावं लागेल, थोडस सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल. एकेरी दुहेरी धावांवरती देखील भर द्यावा लागेल. खोलात टाकलेला बॉल वाईडर, बॅटची कडा घेतली, गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल होत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. फिल्डिंग चांगली राहिली आहे. बॉल स्टॉप केलाय. धावा मिळते कोणती या ठिकाणी एक सिंगल मिळेल. एकेरी धाब्याच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे जाईल. चांगली फाईट पाहायला मिळेल. कालच्या दिवसामध्ये दाबीड संघाने अंतिम फेरी गाठली आहे. एक नवीन संघ आपल्याला बक्षीस फेरीमध्ये जाताना पाहायला मिळालाय. चंद्रगड वॉरियर्स ढवळे हा संघ देखील, त्यांच्या नावावरती देखील एक बक्षीस आहे. आणि दाबीड संघ अंतिम फेरीमध्ये जो एक नवीन टीम जाताना पाहायला मिळाले काल. हा खोलात टाकलेला बॉल पायावरती ब्रश झालाय. समीर स्वतः चेंडूवरती जातोय, कोणती धाव मिळणार नाही. डॉट बॉल, 4 बॉलवरती केवळ एकच धाव खर्च केली आहे समीर भोसलेने. चांगला फॉर्मात आहे. बॅटिंग बॉलिंग दोन्ही अगदी चांगल्या पद्धतीने करताना पाहायला मिळतोय समीर. या षटकामध्ये धावा आलेल्या नाहीये. 2 षटकामध्ये 26 होत्या. या षटकात एकच धाव त्याने केवळ खर्च केली आहे. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे समीर भोसलेचा.
आप ट्रॅकर पुल करायचा प्रयत्न, बॅट वरती बॉल बरोबर आले नाही, परंतु सूरज निकम कडून ही चुकी झाली आहे आणि जीवदान आता दिनेशला मिळेल. मागील सामन्यामध्ये दिनेशने चांगली बॅटिंग केली होती, त्याचा झेल सोडलाय. झेल सुटल्यानंतर काय घडतं मैदानामध्ये आपण काल प्रत्येक टीम मध्ये पाहिलंय. लक्ष्मण निकमने जर तो झेल टिपला असता तर आज कापडेकोट संघ उद्या खेळायला आला असता. स्टेजवरती असता लक्ष्मण निकम, हेच सांगतायत मंगेश सर. लोअर फुल टॉस दिशा दिली आहे मनगटाच्या सैन्या, फटका खेळला हलक्या हाताने ढकलला लॉंग ऑन मध्ये. तिकडे सूरज निकम आहे, चेंडू उचलेल फेकेल तद्वर एक सिंगल. शेवटच्या बॉलवरती देखील एक सिंगल आली. संघाची धावसंख्या पुढे जाते एकेरी धावेने 29. या षटकामध्ये समीर भोसलेने केवळ 3 धावा खर्च केल्या आणि 3 निर्धाव स्वरूपाचे चेंडू पाहायला मिळाले. 3 षटकांचा खेळ संपलाय बनवल्यात त्या पित्तलवाडी टीमने. 29 ला खेळाडू बाद येतो तो एक. बोरावळे चषकामध्ये देखील या दोन टीम एकमेकांच्या समोर एकमेकांच्या विरुद्ध खेळत होत्या. त्यावेळी पितळवाडी संघाने पराभूत केलं होतं कोंडवी टीमला, अशी माहिती आमच्या समोर आताच आली आहे. आणि सिद्धिविनायक बोरावळे चषकामध्ये पहिला क्रमांक पितळवाडी संघाच्या नावावरती राहिला होता. नेहमीच चांगला परफॉर्मन्स या पितळवाडी संघाचा पाहायला मिळालाय. आणि ज्या प्रकारे आदेशने सांगितलं की आज गावी स्पर्धा असती तर संपूर्ण गाव आला असता पाहण्यासाठी, परंतु काही पाठीरेखे देखील काही ग्रामस्थ देखील या पितळवाडी संघाच्या या टीम मध्ये आज पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती सूरज आला. वैयक्तिक दुसऱ्या संघाचं 4थं षटक टाकण्यासाठी सूरज निकम याच्या हातामध्ये चेंडू पुन्हा एकदा सोपवलाय. हा बॉल चांगला फटका आला तसा भिरकावून दिला आणि हा बॉलला पाठवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सिक्सर. योगेश शेलार आणि संदीप कदम सर दोघांनी ती स्पर्धा अगदी चांगली त्या दिवशीचा खेळ गाजवला, त्या दिवशी आपला दमखम दाखवला. अजूनही या बॉलवरती फटका उंच गेलाय, लांब जाईल का? सागर भोसले बॉल खाली. झेल महत्वाचा आहे तो त्याने टिपलाय आणि अरविंद तुडीलकरला पाठवलं माघारी. मोठा धक्का बसतोय पितळवाडी टीमला. अरविंद बाद. संख्या जाऊन पोहोचली ती 35 धावा फलकावरती. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आदेश तुडीलकर. अरविंद बाद झाला आणि आदेश मैदानात दाखल झाला. पीटीपीएल ही स्पर्धा सर्वांना हवीशी वाटते, ती सर्वांना खेळावीशी वाटते, परंतु ही एसकेएमबी ट्रॉफी देखील बऱ्याच टीमची नोंद झाली होती, परंतु या स्पर्धेमध्ये तब्बल 36 संघ दाखल केले गेले. 4 दिवसांची ही स्पर्धा लीग फॉर्मॅट, एक वेगळं आयोजन पाहायला मिळालं या तिसऱ्या दिवसामध्ये देखील. आजपर्यंत आपण पाहतोय हा बॉल आल्या समोर खेळला. स्टँड अँड डिस्पॅच, स्टँड अँड डिलिव्हर. आल्या स्वागत केलं सूरज निकमचं देखील. षटकार.
झालाय, परंतु मी मैदानात आलोय हे त्यांनी सांगितलंय कोंडवी टीमला. आणि गोलंदाज सूरज निकमला 6 धावांनी धावफलक पुढे गेलाय. 41 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली. शेवटचा सामना आजच्या दिवसातील फाईट पाहायला मिळेल दोन्ही संघाकडून. दोन्ही खेळाडू हार मानणारे नाहीयेत, दोन्ही संघ हार मानणारे नाहीयेत. त्यांना देखील ही स्पर्धे जिंकायची, या स्पर्धेच्या बक्षीस फेरीमध्ये जायचे, उद्या खेळायचे सेमीफायनल, त्यासाठी सुरू असलेली ही लढत. हा आता थोडासा दूर ठेवला शहरापासून. गुडले स्पॉटवरतून चेंडू विकेट कीपरकडे गेला. चांगला बॉल पाहायला मिळाला, डॉट बॉल. या षटकामध्ये 2 षटकार आतापर्यंत आलेत. संघाची धावसंख्या 41 धावा धाव फलकावरती. एसकेएमबी ट्रॉफी घेसरच्या मैदानामध्ये हा क्रिकेटचा 16 रंगतोय. आजच्या 3ऱ्या दिवसामध्ये देखील चांगला मॅचेस पहिल्या दिवसापासून पाहायला मिळाला. लोअर फुल टॉस समोर, आणखीन एक विकेट मिळू शकते. तेजस पालांडे बॉल खाली, त्याने टिपलाय झेल. संपलाय आता आदेशचा देखील खेळ. खेळाडू क्रमांक बाद होतोय 3रा. झाल्यात त्या 3 बाद 41. या सूरज निकमच्या पहिल्या षटकामध्ये 9 आले. या षटकामध्ये त्याने 12 खर्च केल्या, म्हणजे 2 षटकांचा स्पेल त्याने संपवला. आणि 2 षटकामध्ये धावा खर्च केल्या त्या 21. 2 विकेट त्याला प्राप्त झाल्या सूरज निकमला. शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन आर्यन आलाय. आर्यन दरेकर गोलंदाजी मार्क वरती येतोय. शेवटचं अंतिम षटक घेऊन बॅटिंगसाठी सुमित आलाय. सुमित आणि त्याच्या जोडीला दिनेश, दोघांना या षटकात फटकेबाजी करावी लागेल. एक मोठी धावसंख्येकडे वाटचाल करावी लागेल. लोअर फुल टॉस, खालच्या टोला चेंडू लागतोय. ड्राईव्ह डीप मिड विकेट मधून समीर भोसले चेंडूवर वेगाने आला. मिस फिल्डिंग झाली. 2 तर पूर्ण केल्यात, परंतु चांगलं कॉलिंग. 2 धावांवरती समाधान मानावं लागेल. 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे गेलाय. एकेरी दुहेरी धावांवरती जास्तीची भर दिली. या षटकामध्ये आपण पाहणार आहोत की मोठे फटके घेतील का. आणि दिनेशने आल्या आल्या षटकार ठोकला होता. तो 9 धावांवरती खेळतोय. 4 बॉल त्याने फेस केलेत. सुमित नॉन स्ट्राईक हँडलाय. त्याने सांगितलं की 3री धाव घ्यायला नको, कारण तुझ्या बॅटवरती बॉल येत आहेत, तुझ्या बॅटमधून मोठे फटके आलेत, हेच मात्र सांगितलं सुमितने. आणि स्ट्राईक हँडवरती ठेवलंय. हा बॉल ओव्हर पिच होता आणि त्याला भिरकावून दिलं. पाहत राहिला समीर भोसले. त्याच्या मस्तकावरती दस्तक दे चेंडू गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. आणि तेच पाहायला मिळेल चित्र मैदानाच्या आतमध्ये. षटकार ठोकलाय दिनेशच्या बॅट मधून. आपण पाहतोय षटकार. संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ झाली. संघाची धावसंख्या 49. पितळवाडी संघ पाहायला मिळतोय. सफल झाला. मागे चेंडू खेळायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक होते परंतु त्याला उलकवणी देत चेंडू निघाला लॉंग स्टॉप प्रिझनला. 22चा हा चौकार. रोहिदास बोहीर यांना आपण पाहतो आजच्या दिवसामध्ये 3ऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. गुरुनाथ भोईर
आकाश भोईर यांचे देखील आम्ही आभार मानू. त्यांच्या माध्यमातून आपल्याला या पोलादपूरच्या स्पर्धा या मैदानामध्ये पाहायला मिळतात. योग्य बॉल, 22चा चौकार आलाय आणि DRS गमावलाय. आता बॅटिंग करणारा टीम पितळवाडी टीमने संघाची धावसंख्या पुढे गेली आहे 53 धावा पितळवाडी संघाच्या. हा बॉल देखील चांगला, विकेट किपरला देखील पुन्हा एकदा बीट केला तेज सूरजला आणि तिकडे बॉल स्टॉप केला. धाव घेण्याचा प्रयत्न, स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय दिनेश, परंतु ही विकेट सॅक्रिफाय करावी लागेल सुमितला आणि सुमित या ठिकाणी बाद होईल. चोपन्न 54ला 4 खेळाडू बाद आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होईल. अरविंद तुडीलकर बाद झाला लवकर, त्याच्या बॅट मधून 14 आल्या. राजने 13 धावा केल्या आणि दिनेश देखील मैदानाच्या आतमध्ये तो स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. खोलातला बॉल फ्लिक केला ऑन साइडला, स्क्वेअर लेगचे देशील चेंडू मार्गस्थ होतोय. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचलाय, मिस फिल्डिंग झाली, दुहेरीचा प्रयत्न झालाय. 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे गेला. बॅकअप आपल्याला पाहायला मिळालं छोट्या खेळाडूचं. 2 धावा मिळाल्या. संघाचा स्कोर कार्ड 56 वरती जाऊन पोहोचलाय. धावा फलकावरती आहेत. पहिला डाव 5 षटकांची मॅच आणि या डावातील शेवटचा चेंडू, शेवटचा बॉल, मोठा फटका, आणखीन एक मागे पाठवलाय. फाईन लेगच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. धावा या बॉलवरती मिळत आहेत त्या 2. तिहेरीचा प्रयत्न केला जातोय परंतु तिहेरीचा प्रयत्न होणार नाही यशस्वी. तिकडे धावा मिळतील 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 58. विजयासाठी करायच्या त्या भैरवनाथ कोंडवे टीमला 59 धावा. 30 बॉल 59 धावांची आवश्यकता. चला लगेचच मैदानाला ताबा घ्या. पितळवाडी टीम आणि कोंडवी टीम, आपण मैदानामध्ये बॅट्समन त्वरित पाठवा. ती 59 धावांची आवश्यकता भैरवनाथ कोंडवी टीमला असणार. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं जय बजरंग बली दाबीड संघ सावित्री विभागातील एक युवा खेळाडूंचा संघ तो दाखल झाला. साहिल कदमच्या नेतृत्वामध्ये खेळत असताना फायनल मध्ये त्यांनी प्रवेश केला. फायनल मध्ये धडक मारली आणि या चंद्रगड वॉरियर्स ढवळे हा संघ देखील त्यांच्या नावावरती देखील एक बक्षीस असणार आहे आणि आज या मॅच मधून जो जिंकेल तो देखील पोहोचेल सेमी फायनल मध्ये. उद्याच्या दिवसामध्ये अ गटातील 9 संघ खेळतील आणि त्यातून एक टीम आपल्याला पाहायला मिळेल. चला कोंडवी टीम बॅट्समन आपले दाखल करा.
मंगेश जाधव साहेबांच्या वतीने या स्पर्धेसाठी संपूर्ण पाण्याची व्यवस्था आपल्याला केली आहे, त्यांचे देखील विशेष आभार. आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. समीर भोसले आणि सागर भोसले दोघांनी सुरुवात चांगली करून दिली आजच्या दिवसामध्ये टीमला आणि या 59 धावांचा पाठलाग. परंतु गोलंदाजी चांगली आहे पितळवाडी टीमकडे. त्यांच्याकडे श्री कुंभार सारखा खेळाडू आहे, फिरकीपट्टू, तसेच अरविंदचं षटक, आदेशचं षटक आणि चांगली गोलंदाजी जी मात्र पितळवाडी टीमकडे पाहायला मिळते. चांगली फाईट शेवटच्या षटकापर्यंत, शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना रंगेल. सुरुवात कशा प्रकारे होते पाहावं लागेल. शेवटचे 5 ओव्हर आजच्या दिवसातील 30 बॉल 59 धावांची आवश्यकता. एसकेएमबी ट्रॉफी आपण पाहतोय. स्ट्राइक एंड वरती सागर भोसले, नॉन स्ट्राइक एंडला समीर भोसले. त्याच्या बॅटमधून धावा आल्या, सुरुवात चांगली केली सागरने देखील, परंतु सागरला या मॅच मध्ये बॅटिंग करावी लागेल. तो दोन्ही मॅच आपण पाहिलं तर स्वस्तात बाद झालाय. धावा त्याच्या बॅटमधून आल्या नव्हत्या, परंतु ही महत्वाची मॅच आहे, महत्वाचा सामना आहे आणि मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळतायत. हळव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, पहिलाच बॉल निघून गेला सरळ विकेट कीपरकडे. डॉट बॉलने षटकाची सुरुवात. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न झाला, खाली बसले, पटका खेळायचा प्रयत्न केला, परंतु बॉलने अगदी वेग पाहायला मिळाला. बॉलचा प्रचंड वेगाने टाकलेला, बॅटवरती बॉल काही आला नाही. बॅट अगोदरच फिरवली, ब्लाइंड स्ट्रोक आणि बॉल विकेट कीपरच्या दिशेने गेला. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. 59चा पाठलाग करायचा आहे कोंडवी टीमला, कशा प्रकारे केला जाईल. रिव्हर्सचा फटका, वा, सुरेख, अप्रतिम, देखना, अद्भुत, अविश्वसनीय फटका या ठिकाणी पाहायला मिळाला सागर भोसले याच्या बॅटमधून. मंगेश बेलोसे साहेबांकडून हे पारितोषिक तुम्हाला दिलं जाईल. या बॉलवरती देखील पुन्हा एकदा फटका आलाय. हा बॉल देखील सीमारेषा ओलांडतोय आणि या बॉलवरती धावा मिळतायत ते 4. आपल्याला 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. धामणदेवी संघासाठी 12व्याची भूमिका बजावतात रोहित आणि त्यांना हे 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाते. एका हाताने कॅश पकडला, त्यासाठी स्वीप करायचा प्रयत्न, परंतु बॉल विकेट कीपरच्या दिशेने जाईल. डॉट बॉल, चांगले फटकेबाजी पहिल्या 2 बॉलवरती आपण पाहिली. दुसऱ्या आणि तिसऱ्या बॉलवरती मोठे फटके खेळले. संघाची धावसंख्या 10 वरती जाऊन पोहोचले. सागर भोसलेच्या बॅटमधून 2 मोठे फटके आलेत. प्रदीप शिंदे आमच्याशी जॉईंट होत आहेत या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. उद्याच्या दिवसात कदाचित त्यांचा डान्स देखील पाहायला मिळेल. डान्सिंग अंपायर म्हणून प्रसिद्ध आहेत प्रदीप शिंदे. कामशेत या ठिकाणी मावळमध्ये बेलदार समाजाच्या स्पर्धेमध्ये डान्स त्यांचा पाहायला मिळाला आणि त्यांची रॉयल एंट्री देखील त्या ठिकाणी पाहायला मिळाली. या बॉलवरती फटका मनगटाच्या साहाय्याने खेळला आणि बॉलला पाठवलं फाईन लेगला. सागरच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. मध्ये धावा बनवल्या सागर भोसलेने. ज्याप्रमाणे 2 मॅच मध्ये तो लवकर बाद झाला, आता संपूर्ण जिम्मेदारी त्याने त्याच्या खांद्यावरती घेतली आहे. धावा बनवल्या त्या 14. 3 मोठे फटके आलेत. आदेश विरुद्ध आक्रमण केले. रिव्हर्सचा फटका, आणखीन एक, वा,
आणखीन एक चांगला फटका, हा देखील बॉल एक टप्पा दुसरा टप्पा घे सीमारेषा पलीकडे जाईल. आणखीन एक चौकार. अठरा धाबा धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 59चा पाठलाग चालू आहे. 18 झाल्यात. आमचे विजय मोकाशी यांची टीम तीनही डीजे मास्टर उद्याच्या दिवसामध्ये संपूर्ण तयारीनिशी असणार आहेत. उद्या 3 दिवस आहे. डान्सिंग अंपायर उद्या बघायचंय का? उद्या पहिल्या षटकामध्ये 18 आल्या. दिनेश आला आता गोलंदाजी मार्कवरती. 59चा पाठलाग. प्रथमेश परब टेनिस क्रिकेट .in आपण पाहतोय. ऑपरेटर म्हणून भूमिका पार पाडतायत गौरव सावंत यांच्या सोबतीने. नेहमीच आम्ही प्रथमेशला पाहतो. समोरच्या दिशेने फटका. समीरच्या बॅटमधून एक धाव. जेव्हा जेव्हा गौरव दुसरीकडे असतात त्यावेळेला प्रथमेश परब पोलादपूर तालुक्याच्या स्पर्धा कित्येक कव्हर केल्यात. कापडे विभाग प्रीमियर लीग देखील प्रथमेश परब यांना आपण पाहिलं. त्यावेळेला तिसरं पर्व आपण कव्हर केलं होतं. संघाची धावसंख्या 19 धावा धावफलकावरती. सिक्सरचे बॉल आपण या स्पर्धेमध्ये वापरतोय. स्पर्धा पाहतोय टेनिस क्रिकेट .in वरती. जे प्रेक्षक जुडलेत त्यांचं हार्दिक स्वागत. उद्या देखील असे सामने तुम्हाला पाहायला मिळतील. आणखीन एक फॉलिंग स्वीप पाहायला मिळाला. आता सागर भोसले थांबायला तयारच नाहीये. त्याने आणखीन एक बॉल पाठवला सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धाबा फलकावरती येणारे 22 बॉल आणि 36ची आवश्यकता इथून पुढे असणारे भैरवनाथ कोंडवी टीमला. मॅच मध्ये संपूर्णपणे कमबॅक. आणखीन एक आता मात्र बॅट उलटी केली होती परंतु बॉल ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर पिचिंग केला. नंदकिशोर मांडे यांचा इशारा येतोय की हा बॉल वाईड आहे. पुन्हा एकदा टाकावा लागेल गोलंदाज दिनेशला. संघाची धावसंख्या 24. नीट अँड क्लीन कव्हरेज या स्पर्धेचं टेनिस क्रिकेट .in वरती. भारतातील पहिली वेबसाईट. संतोष नाणेकर CEO आणि त्यांनी हा टेनिस क्रिकेट .in घेऊन आले आणि आज संपूर्ण जगभर चांगले खेळाडू, संपूर्ण भारतभर चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर झाल्या. समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफ मध्ये फटका. तिकडे क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग. धाव मिळेल ती केवळ एक. एकेरी धावेच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे गेलाय. 25. अरविंदने देखील सांगितलं मॅन ऑफ द मॅच घेत असताना की या स्पर्धेसाठी आम्ही चांगला सराव केलाय आणि ही स्पर्धा आम्हाला खेळायची होती आणि ती अगोदरच बुक आमचा संघ केला आणि ते या स्पर्धेमध्ये दाखल झाले. काल दाबीळ संघ देखील त्यांनी सांगितलं की आम्ही 1 महिनाभर या स्पर्धेसाठी सराव केलाय आणि त्याचा फायदा त्या टीमला देखील झाला. फुल टॉस. समीरला असे बॉल टाकले तर ते तुम्हाला बाहेरच जाऊन घेऊन यावे लागतील. आलाय षटकार. फुलटॉस बॉल. त्याचा खरपूस समाचार घेतला आणि बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. समीर भोसले
एक बाईक त्याच्या नावावरती देखील राहिली आहे. पीटीपीएलची 4 पर्व झाली. 2 बाईक कल्पेश मोहितेच्या नावावरती, एक बाईक संदीप कदम सरांच्या नावावरती आणि एक बाईक समीर भोसलेच्या नावावरती. परंतु यावर्षी पीटीपीएल पर्व 5 येते मालिकेवरसाठी बाईक आहे, परंतु संघ मालकाला 4 व्हीलर कार आहे. फॉलिंग स्वीप चांगला फटका, बॉटम हँडचा वापर, परंतु टायमिंग तेवढं प्रॉपर नव्हतं. हा झेल टिपला मिड विकेटला आणि मोठा धक्का कोंडवी टीमला. समीर भोसले आउट. कारण 2 दिवस जी धावपळ त्याची पाहायला मिळाली होती. आज कापडेकोरचे बरेचसे खेळाडू या ठिकाणी थांबलेत आणि आयोजकाच्या भूमिकेमध्ये आपण सर्वांना पाहिलंय त्या सर्वांनी, परंतु शुभम मुतेकरला आज आराम मिळालाय कारण उद्या मॅच खेळायची आहे. जास्त थकवा त्याने घेतला नाहीये. उद्या त्याला बॅटिंग करायचे. त्याने सांगितलं की मालिकेवरची बाईक मी देखील घेऊ शकतो कारण चांगल्या फॉर्मात आहे. अजित चोरगेनं केव्हीपीएलची मालिकेवरचा फ्रीज त्याने घेतला. सर्वांचं लक्ष असणार या बाईककडे. संघाची धावसंख्या 31 येणारे 19 बॉल आणि 28 ची आवश्यकता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरज निकम. सूरज निकम आलाय. दिनेश गोलंदाजी मार्क वरती. 19 बॉल 28 ची आवश्यकता. बॅटची कडा आल्या आल्या बॅट फिरवली आणि बॉल विकेट किपर कडे गेला. आणखीन एक धक्का. सूरज निकम शून्याचा चष्मा घालून पुन्हा डगआउटच्या दिशेने. एक 30 ला 2 खेळाडू आता कमबॅक केले पितळवाडी टीमने, असंच म्हणावं लागेल. 2 धक्के दिलेत. समीर भोसले देखील बाद झाला आणि आता सूरज देखील बाद झालाय, परंतु आता बॅटिंग साठी येतोय सूरज निकम. दुसरा सूरज निकम ज्याने दुसरं पर्व होतं याच मैदानामध्ये एसकेएमबी ट्रॉफी त्यामध्ये मालिकावीर हा पुरस्कार घेतला होता. तो आता बॅटिंगला दाखल झालाय. श्री आलाय. श्री कुंभार मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार विकेट त्याने प्राप्त केल्या होत्या, कमी धावा टाकल्या होत्या. त्याला इन्व्हाइट करण्यात आले गोलंदाजी मार्क वरती. अभि केसरकर देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या पहिल्या दिवसामध्ये देखील त्यांची उपस्थिती, दुसऱ्या दिवसामध्ये देखील आणि आज या तिसऱ्या दिवसामध्ये देखील त्यांनी संपूर्ण अंदाजा घेतलाय की उद्या कशा प्रकारे खेळ झाला पाहिजे. केतन पवार म्हणजे या स्पर्धेतून रजा घेत आहेत, त्यांचा विशेष सन्मान केला जाईल. इकडे मात्र काय घडतंय, एक मोठी विकेट. सेलिब्रेशन पहा. सागर भोसलेने सुरुवात चांगली करून दिली होती, त्याच्या बॅट मधून धावा येत होत्या आणि विकेट त्याची मिळाली आहे. धक्का बसतोय कोंडवी टीमला मोठा. सागर भोसले डिपार्ट्स.
पहिल्याच बॉल वरती श्रीने विकेट मिळवली आहे. श्री कुंभारला यश मिळालंय आणि त्याने एक मोठी विकेट प्राप्त केली आहे. बाद झालाय सागर भोसले, त्याच्या बॅट मधून धावा येत होत्या, तो बाद झालाय. आता नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होईल. तेजस पालांडे नवीन बॅटर, तो देखील बॅटिंग करतो. अष्टपैलू खेळाडू आहे. आता संघ अडचणीत सापडलाय असंच म्हणावं लागेल. 17 चेंडू आणि 28 ची आवश्यकता विजयासाठी. हा चांगला बॉल, वेगाने टाकलेला बॉल आतमध्ये आणला, शरीराचा वेध घेतला, डॉट बॉल. डॉट चेंडू, श्रीच्या हातामध्ये चेंडू कर्णधार आदेशने सोपवला. त्याला माहिती की हा माझा एक चांगला गोलंदाज आहे, त्याच्याकडून सामन्याला कलाटणी मिळू शकते आणि मिळाली देखील. हा बॉल इथे मात्र स्टॉप केलाय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी प्रथमेशची पाहायला मिळते. धाव मिळेल ती केवळ एक. एकेरी धावेच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड 32 या आकड्यावरती जाईल. तेजस पालंडे आलाय सूरज निकमच्या जोडीला. आता सूरज निकमला देखील बॅटिंग करावी लागेल. त्याने देखील या एसकेएमबीच्या स्पर्धेमध्ये मालिकेवरचा पुरस्कार घेतला होता. आता त्याला बॅटिंग करावी लागेल. संघ अडचणीत सापडलाय. सुरुवात चांगली केली होती सागर भोसले आणि समीर भोसलेने, परंतु विकेट आल्या आणि कालांतराने विकेट येत गेल्या की संघावरती दबाव पाहायला मिळतो. हा वेगाने टाकलेला बॉल जोरात टाकलाय. बॅटरला सूरजला समजू शकला नाही बॉल, विकेट किपर कडे गेला, डॉट बॉल. अरविंद तुडीलकर यशांच्या मागे पाहायला मिळतोय. अगदी स्टंपला चिटकून उभा आहे. सांगतोय श्रीला की अशा प्रकारे बॉल झाले पाहिजेत. आणि पहा पुन्हा एकदा, वा काय गोलंदाजी राहिली आहे या षटकामध्ये. श्री कुंभारने अक्षरशः नाचवलं या फलंदाजांना. केवळ एकच धाव खर्च केली आहे 5 बॉल मध्ये. मागच्या मॅच मध्ये 2 धावांचं षटक त्याने टाकलं होतं. केवळ कमी धावसंख्या देणारा गोलंदाज, फ्रंटलाईन गोलंदाज. सामन्याला कलाटणी. मागील मॅच मध्ये देखील एका धावेचं षटक त्याने हाताळलं होतं. आता देखील एकच धाव त्याने खर्च केली आहे. धाबा बनवू देत नाहीये, फलंदाजांना थांबवलंय, जखडून ठेवलंय. हा देखील बॉल, वा काय गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. श्री कुंभारची गोलंदाजी. 12वी इयत्तेत शिकत असताना खेळ अभ्यासाकडे देखील लक्ष देतो हे सांगितलं आदेशने आणि खेळावरती देखील. सुजल बेलोसेचा खास मित्र आहे हा देखील खेळाडू. केवळ एका धावेचं षटक, 2 विकेट त्याने या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. एका धावेचं षटक, 12 चेंडू आणि 27 ची आवश्यकता. 12 बॉल 27. त्याच टप्प्यावरती गोलंदाजी आपण पाहायला मिळाली. त्याच्या षटकाच्या हायलाइट्स देखील तुम्हाला पाहायला मिळतील tenniscricket.in वरती. अफलातून गोलंदाजी, सामन्याला कलाटणी देणारं षटक आपण पाहिलं. 6 बॉल 27 ची आवश्यकता. गोलंदाजी मार्क वरती येतोय चेतन. हे षटक महत्वाचं आहे. सहा बॉल 12 बॉल 27 ची आवश्यकता. हा बॉल आलेला फटका खेळा, मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवे, जेल होणार का? झालाय, परतवलं गेलंय. आणखीन एक विकेट, 1 मोर विकेट. खेळाडू बाद होतोय. या कोंडवी संघाला 4था धक्का बसतोय. आता येतोय नवीन बॅटर तेजस पालंडे आणि त्याच्या जोडीला सूरज निकम. सामना होता कुठे, सामना आणला कुठे. गोलंदाजी श्रीची चांगली पाहायला मिळाली. 11 बॉल 27 वरती सामना येऊन पोहोचलाय. असं वाटलं सामना लवकर फिनिश होईल, जशी सुरुवात सागर भोसलेने केली, समीर भोसलेने केली, परंतु श्री कुंभारची गोलंदाजी सामन्याचं चित्र त्याने बदलवलं. बॅटिंगसाठी तेजस आलाय. थोडा बॅटने खेळायचा प्रयत्न ऑन साइडला, परंतु 30 सर्कल मध्ये विकेट किपर वेगाने चेंडूवरती जातोय. धाव मिळेल ती केवळ 1. धावा वाचवल्यात. आदेशच्या षटकामध्ये धावा आल्या पहिल्या, त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये देखील धावा आल्या दिनेशच्या. परंतु तिसरं षटक ज्या वेळेला श्री कुंभार आला त्यावेळेला त्यांनी
एकाच टप्प्यावरती गोलंदाजी केली आणि चेंडू देखील अगदी हातभर वळण घेणारे त्याचे पाहायला मिळाले. बॅट्समनला थांबून ठेवलं. 10 बॉल 27 ची आवश्यकता, 10 बॉल 26 ची आवश्यकता आहे. हा बाउन्स अतिरिक्त उसळी पाहायला मिळाले. पंचांनी सांगितलं हा व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्राची धाव. पंच कॅप्टनने अगोदरच सांगितलं होतं रिव्ह्यू चेक केला जाईल. चेक केला जाईल हा व्हाईट बॉल आहे का अतिरिक्त उसळी आहे का पाहिलं जाईल. व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव मिळेल. अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली. ऍक्शन रिप्ले आपण पाहिला. संघाची धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. हा देखील वेगाने टाकलेला बॉल पुन्हा एकदा विकेट कीपर कडे जाईल. डॉट चेंडू पाहायला मिळाला. आता बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतला. हा चेक केला जाईल वाईड आहे की नाही. या अगोदरच्या बॉलवरती देखील फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतला. त्यांनी तो गमावलाय. आता बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. एक एक रिव्ह्यू प्रत्येकाला दिला या स्पर्धेमध्ये. योग्य बॉल. दोन्ही टीमचा रिव्ह्यू संपलाय. रिव्ह्यू लॉस्ट. 9 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे ती 25. 9 बॉल 25. नऊ बॉल आणि 25. फटका खेळलाय. चांगला फटका. सूरज निकम धाबा बनवतोय. संघर्षमय करणारा यशस्वी षटकार. षटकार ठोकलाय सूरज निकमने. 8 बॉल 19. मॅच बनवू शकते. अजून एखादा फटका येऊ देत असंच म्हणत असतील कोंडवीकर. 8 बॉल 19 धाबा. आता सूरज निकम तूच कर काहीतरी भावा असंच कोंडवीकामध्ये म्हणत असतील आणि कोंडवीच्या डगआउट मध्ये म्हणत असतील. 8 बॉल 19. मॅच रंगली. सामना रंगलाय. बॅटची कडा घेतली. चेंडू तिकडे गलीमध्ये क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी केली. धाव मिळाली ती केवळ 1. 7 बॉल 18 ची आवश्यकता असणार आहे आता. 7 चेंडू 17. 7 बॉल 18 हे समीकरण पाहायला मिळते. 41 झाल्यात. 41 ला 4 बाद. कोणता संघ जिंकेल. कोणता संघ उद्या सेमी फायनल खेळण्यासाठी दाखल होईल हे 7 बॉल ठरवतील. बॅटिंग करतोय कोंडवी संघ. तेजस पालांडेने देखील मॅचेस कित्येक वेळा टीमला जिंकून दिल्यात. या मॅच मध्ये त्याला आपला दमखम दाखवावा लागेल. 7 बॉल 18. मॅच बनवू शकते. हा बॉल इम्पॉर्टंट आहे या षटकातील. चांगला फटका. आखूड टप्प्याचा बॉल होता. त्याच्यावरती आक्रमण केलं आणि बॉलला लॉंगॉनच्या डोक्यावरून पाठवलं षटकारासाठी. सिक्सर.
आता कॅप्टनला श्रीकडे जावं लागेल, कारण त्याने केवळ एखाद्या षटक हाताळलंय. 2 मॅच मध्ये 2 षटकं त्यांनी टाकली आणि केवळ 2 धावा खर्च केल्या, विकेट त्याला मिळाल्या. आता हे शेवटचे 6 बॉल, 12 धावांची आवश्यकता. सूरज निकम आणि त्याच्या जोडीला तेजस पालंडे दोघांनी एक एक षटका ठोकलाय. मॅच मध्ये घेऊन आलेत पुन्हा एकदा कोंडवी टीमला. भैरवनाथ कोंडवी टीम जाईल की 6 बॉल 12 ची आवश्यकता. एक विशेष सन्मान होणार आहे. संदीप कदम सर आणि मंगेश बेलोचे सरांच्या शुभ हस्ते केतन पवार यांचा विशेष सन्मान. श्री आलाय, श्री कुंभार. शेवटचे 6 बॉल बॅटिंग साठी. सूरज निकम 6 चेंडू आणि 12 ची आवश्यकता. कोणता संघ जिंकेल? मॅच रंगली आहे, मॅच शेवटच्या षटकामध्ये आली आहे. पहिलं सांगितलं होतं की हा सामना शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या बॉल पर्यंत जाऊ शकतो. दोन्ही संघ चांगले आहेत, दोन्ही संघाचा परफॉर्मन्स चांगला राहिला आजच्या दिवसामध्ये. दोन्ही टीमने सलगचे सामने 2-2 जिंकले होते आणि या क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केला. हा बॉल आतमध्ये आणण्याला ढकलला हलक्या त्यानं. गलीमध्ये क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्डमॅनला मिस फिल्डिंग झाली. दुहेरीचा प्रयत्न. या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर तुम्हाला या चुका टाळाव्या लागतील. परंतु इकडे काय घडतंय? तिसरी धाव घेण्याची आवश्यकता होती का? ही धाव आली अंगलट आणि आता सूरज निकमला परतावं लागेल धावबादच्या रूपामध्ये. धन्यवाद प्रथमेश. 5 बॉल 10 ची आवश्यकता. 5 बॉल आणि 10. मनोज भोसले आलाय आता. सागर बाद झाला, समीर बाद झाला, सूरज, दोन्ही सूरज परतलेत. परंतु आता मनोज भोसले आणि तेजस पालांडे ही जोडी मैदानामध्ये. 5 बॉल 10 ची आवश्यकता. आमचे गुणलेखक दोन्ही तळेकर बंधू पाहायला मिळत आहेत आमच्या सोबत तिसऱ्या दिवसामध्ये देखील. त्यांचे देखील आभार. वेगाने टाकलेला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. विकेट किपरला देखील बीट केलं. अरविंदला बीट करत चेंडू निघून जातो मागे. लेग बायची एक धाव पंच सचिन सावंत कळवत आहेत. आणि सचिन सावंत सरांची एक खासियत आहे, जोपर्यंत कॉमेंटेटर बोलत नाही की ही धाव कशी आहे तोपर्यंत ती ऍक्शन ते सोडतच नाहीत. एक लिजेंडरी खेळाडू सचिन सावंत. 4 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. फिल्डिंग मध्ये बदलाव केला जातोय. महत्वाचे 4 बॉल आहेत, महत्वाच्या 9 धावा आहेत. एखाद मोठा फटका आला पाहिजे या षटकामध्ये. 4 बॉलवरती एक मोठा फटका खेळला तर सामन्याचं चित्र बदलू शकतं कोंडवी टीम कडून. परंतु पितळवाडी संघाचा हा गोलंदाज हुकमी एक्का श्री कुंभार आपल्या नावाची चर्चा घेण्यास भाग पाडतोय सध्याच्या घडीला. या स्पर्धेमध्ये आपल्या नावाचा डंका पिटलाय त्याने. गोलंदाजी करत असताना केवळ एक धावाची षटकं त्याची पाहायला मिळालेत. या षटकामध्ये 4 बॉल 9. फटका आलाय मनोजच्या बॅट मधून, उंच गेलाय, लांब देखील जाईल का? हो, गेलाय देखील लांब. आणि या बॉल वरती आलाय खणखणीत दणदणीत षटकार. सामना कधी कोंडवीला जातोय. कोणता संघ येईल उद्या सेमीफायनल खेळण्यासाठी? कोणता संघ बक्षीस फेरीमध्ये जाईल? 3 बॉल 3. मॅच अजूनही संपलेली नाहीये. जे प्रेक्षक बसले होते ते आता उभे राहिलेत. 3 बॉल 3 ची आवश्यकता. मनोज भोसले याने षटकार ठोकलाय आणि सामन्यामध्ये पुन्हा एकदा घेऊन आलाय कोंडवी टीमला. जिंकून देईल का आपल्या टीमला? 3 बॉल 3 ची आवश्यकता. श्री कुंभार गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज होईल. बॅट फिरवली आहे. विकेट किपर अरविंद कडून चुकी झाली आणि इकडे जर पाहिलं
तर पहा काय घडलंय मैदानामध्ये. डॉट बॉल होता तिथे धावा 2 प्राप्त झाल्यात. 22च्या या 2 धावा. दोन धावा पूर्ण केल्यात. 22च्या या 2 धावा आल्यात. अरविंदाने आता कपाळाला वरती हात लावलेत. प्रत्येक खेळाडूंनी म्हणत असतील की चूक अरविंदाने केली आहे. चांगला चेंडू श्री कुंभारने टाकला होता परंतु अरविंदने तो पकडू शकला नाही. धाव एकही नव्हती तिथं 2 आल्या. नशिबाची साथ कोंडवी टीमला मिळते. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा नियम आहे. आता बॉल बाकी आहेत ते 2 बॉल मध्ये धावा करायच्या त्या 1. 2 बॉल एका धावेची आवश्यकता. कोणता संघ जिंकेल, कोणता संघ उद्या येईल सेमीफायनल. अजूनही मॅच संपली नाहीये. शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाहीये हे दोन्ही टीम सांगतायत. श्री कुंभार संघाला मॅच जिंकून देईल की मनोज भोसले. मनोज भोसले आला, षटकार त्याने ठोकला. चला ओके बरोबर आहे. तरी एकदा चर्चा करून घ्या सरांची, संदीप सरांची. डगआउटच्या बाहेर खाली असेल तर ती पेनल्टी आहे. समीर भोसले पाय खाली करून बसला होता. नंतर लगेच वरती सगळे खेळाडू गेले. ही शिस्त आहे, ही शिस्त आहे एसकेएमबीची. कारण शिस्तीने खेळा आणि मन भरून खेळा हे का दाखवले तर या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना पाहायला मिळते. 2 बॉल एका धावेची आवश्यकता. श्री कुंभार एखादा बॉल डॉट काढेल का याकडे लक्ष असणार आहे आता पितळवाडीच्या टीमला. 2 बॉल एका धावेची आवश्यकता. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला गेलाय. क्षेत्ररक्षक आता जवळ बोलावलेत. 1 धाव बनवायची आहे. कोणता चेंडू हाताळला जाईल, ऑफ कटर, लेग कटर, फास्टर, त्याच्याकडे भरपूर व्हेरिएशनचे गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. चला 2 बॉल एका धावेची आवश्यकता. कोणता संघ जिंकेल. महत्वाचा चेंडू या षटकातील. 2 बॉल 1 कव्हर्सला ढकलला बॉल पाठवला तिकडे डायरेक्ट हिट झाला परंतु पंचांनी कळवलं की नॉट आउट आणि धाव पूर्ण झाली आहे. सामना जिंकलाय भैरवनाथ कोंडवी टीमने. बक्षीस फेरीमध्ये जातोय हा संघ, सेमीफायनल मध्ये जातोय भैरवनाथ कोंडवी. वेल प्लेड मनोज भोसले, वेल प्लेड सागर भोसले. चांगली बॅटिंग त्यांची पाहायला मिळाली परंतु हार्ड लक. मी कौतुक करील श्री कुंभारचं, त्याने सामन्याला कलाटणी दिली आणि सामन्यामध्ये तो घेऊन आला होता. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी काय होईल सांगू शकत नाही. जोपर्यंत शेवटची धाव होत नाही, शेवटचा बॉल टाकला जात नाही तोपर्यंत कोणीच सांगू शकणार नाही की कोणता संघ जिंकेल. परंतु आता जिंकलाय तो भैरवनाथ कोंडवी. हा संघ सेमीफायनल मध्ये दाखल होतोय. उद्याच्या दिवसामध्ये तो संघ खेळेल सेमीफायनल. हार्ड लक पितळवाडी टीम. चांगला खेळ तुमचा देखील पाहायला मिळाला. मन तुम्ही जिंकली. मॅच जरी हारलात परंतु मन मात्र आज सर्वांची तुम्ही जिंकलीत. खास करून श्री कुंभार. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार अंकुश बेलोसे यांच्या शुभ हस्ते आपण दिला जाईल. मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देऊयात.